बुलेटिनमध्ये बातम्यांचा वेगवान पद्धतीने आढावा घेऊयात मॉर्निंग प्राईम टाइम मधून। दिवाळीच्या निमित्ताने ठाकरेंची शिवसेना आणि मनसे पुन्हा एकत्र आले होते। ठाण्यातल्या तुळजाभवानी मातेच्या मंदिरामध्ये 500 दीप लावून दीपोत्सव साजरा करण्यात आला। या दीपोत्सवाच्या निमित्ताने ठाकरेंच्या शिवसेनेचे माजी खासदार राजन विचारे आणि ठाणे जिल्हाप्रमुख केदार दिघे तसंच मनसेचे ठाणे जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड हे नेते मंडळी एकत्रित आलेले होते। त्यांच्या उपस्थितीत तुळजाभवानी मातेची महाआरती करण्यात आली। विधानसभेची निवडणूक ही चोरूनच जिंकली आहे, हा आमचा तेव्हाचा आरोप आहे, आजचा नवीन नाही आहे। त्या याद्यांमध्ये कुठलीही स्वच्छता न करता जर निवडणुकीला सामोरे जावं लागणार असेल तर दुर्दैव आहे। तुम्ही सुरसुरे आणि टिकल्या फोडा, आमच्याकडे ॲटम बॉम्ब आहे तो आम्ही फोडा। आमच्याकडे हायड्रोजन बॉम्ब आहे, ॲटम बॉम्ब झाला जुना झाला, आता ॲटम बॉम्बची चर्चा पण करत नाहीत जगामध्ये लोक हायड्रोजन बॉम्बची चर्चा। 1 नोव्हेंबरला मोठा मोर्चा त्या ठिकाणी निघेल इलेक्शन कमिशनरच्या ऑफिसवरती आणि ही पहिली एक झलक आहे। ह्याच्यापुढे दरवेळेला एखाद्या अन्यायाच्या विरोधामध्ये आम्ही रस्त्यावर उतरून त्या ठिकाणी आंदोलन नव्हे तर त्या आपला हक्क त्या ठिकाणी मागणार आहोत। ठाण्यातील राबोडी परिसरामध्ये हिंदू मुस्लिम एकत्र येत दिवाळी साजरी करत असतात। दरवर्षीप्रमाणे यावर्षी देखील अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष नजीब मुल्ला यांच्या वतीने परिसरामध्ये विद्युत रोषणाई करण्यात आली। ही विद्युत रोषणाई ठाणेकरांचं लक्ष वेधताना पाहायला मिळते। या ठिकाणी ईदीला देखील रोषणाई केली जाते। त्याच पद्धतीने आता दिवाळीला देखील ही रोषणाई करून सामाजिक सलोखा राखण्याचं चित्र हे पाहायला मिळत आहे। पुण्याच्या सारसबागेत दिवाळी पहाटचा कार्यक्रम करणाऱ्या आयोजकांना काही हिंदुत्ववादी संघटनांकडून धमक्या आल्याचं समोर आलंय। गेल्या 28 वर्षांपासून सारसबागेमध्ये दिवाळी पहाटचा कार्यक्रम होतो। कार्यक्रमामध्ये धर्माविरोधातील गाणी सादर होत असल्याचा आरोप करून संघटनांकडून धमक्या देण्यात आल्यात। या विरोधामध्ये आयोजकांकडून पोलिसांकडे तक्रारही करण्यात आली आहे। दिवाळी साजरी करताना काही तरुणांनी अतिरेक केला। रस्त्यावरती फटाके फोडत असताना काही तरुणांनी थेट वसई विरार शहर महानगरपालिकेच्या सार्वजनिक कचरा पेटीत सुतळी बॉम्ब टाकून झाकण बंद केलं आणि त्यामध्ये स्फोट घडवून आणला। वसई रेल्वे स्टेशन जवळील प्लॅटफॉर्म क्रमांक 1 जवळील ही घटना आहे। या स्फोटामुळे कचरापेटीच्या झाकणाचं मोठं नुकसान झालेलं असून सार्वजनिक मालमत्तेचा अपव्यय केल्याबद्दल नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे। नाशिकच्या मनमाड बाजार समितीमध्ये झेंडूच्या फुलांच्या भागात मोठ्या प्रमाणावरती घसरण झाली आहे। झेंडूच्या फुलांच्या भावामध्ये अवघ्या 3 ते 5 रुपये दर मिळाल्यामुळे संतप्त झेंडू उत्पादक शेतकऱ्यांनी काही काळ झेंडूच्या फुलांचे लिलाव हे बंद पाडले। अवघ्या 3 ते 5 किलो दराने झेंडूची फुलं ही विकत गेल्यानं दिवाळी कशी साजरी करायची असा प्रश्न आता झेंडू उत्पादक शेतकऱ्यांना पडलाय। यवतमाळचे चित्रकार राहुल गुल्हाने यांनी लक्ष्मीची अनोखी कलाकृती साकारली आहे। जुन्या काळातील 10 पैशांच्या नाण्यावरती त्यांनी लक्ष्मीचं छायाचित्र साकारलंय। राहुल याने हे चित्र अक्रेलिक रंगाच्या सहाय्यानं अत्यंत सूक्ष्म आणि नेमकेपणानं साकारलंय। दिवाळीनिमित्त पनवेलमध्ये भव्य रांगोळी प्रदर्शनाचं आयोजन करण्यात आलंय। प्रदर्शनामध्ये छत्रपती शिवाजी महाराज, दशावतार, वासुदेव, बळवंत फडके, रतन टाटा, देव आनंद यांच्यासारख्या विषयांवरील अप्रतिम रांगोळ्या रेखाटण्यात आलेल्या आहेत। रांगोळ्या पाहण्यासाठी पनवेलकरांनी प्रचंड गर्दी केली आहे। दिवाळीनिमित्त नाशिकमध्ये मिठाईच्या दुकानात नागरिकांची मोठी गर्दी पाहायला मिळते। विविध प्रकारच्या मिठाई खरेदीसाठी नाशिककरांनी दुकानांमध्ये गर्दी केली आहे। तसंच आगामी काळामध्ये निवडणुका असल्यामुळे नाशिकच्या सागर स्वीटमधून जवळपास 10,000 किलोच्या मिठाईची देखील ऑर्डर ही इच्छुक उमेदवारांनी दिली आहे। विरोधी पक्षनेते राहुल गांधींनी मिठाई व्यावसायिकांसोबत दिवाळी साजरी केली। दिवाळीनिमित्त राहुल गांधींनी दिल्लीतील 200 वर्ष जुन्या घंटेवाला मिठाई दुकानाला भेट दिली। यावेळी राहुल गांधी यांनी स्वतः इमरती आणि बेसनाचे लाडू बनवले। तसंच आम्ही तुमच्या लग्नाच्या मिठाईची ऑर्डरची वाट पाहतोय असं मिश्किल वक्तव्य या मिठाई व्यापाऱ्यांनी केलेलं आहे। लग्नाचा विषय निघताच राहुल गांधींच्या चेहऱ्यावरती स्मित हास्य पाहायला मिळालं। आणि यानंतर आत्ताची एक ब्रेकिंग बातमी पाहूयात। नवी मुंबईमध्ये कामोठे आंबे श्रद्धा सहकारी सोसायटीमध्ये आग लागलेली आहे। आगीवरती नियंत्रण मिळवण्याचा सध्या प्रयत्न सुरू आहे। इमारतीतल्या दुसऱ्या मजल्यावरच्या एका घराला अचानकपणे ही आग लागलेली आहे। तर या आगीमध्ये 2 जण अडकल्याची भीती ही व्यक्त केली जाते। सिलेंडरच्या स्फोटामुळे आग लागल्याचा प्राथमिक अंदाज आहे।
तर नवी मुंबईतली ही घटना आहे. कामोठेच्या अंबे श्रद्धा सहकारी सोसायटीतल्या दुसऱ्या मजल्यावरती एका घराला ही आग लागलेली आहे. घरामध्ये असणाऱ्या सिलेंडरचा बहुधा स्फोट झालेला असावा असा प्राथमिक अंदाज हा देखील व्यक्त केला जातोय. या इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावरती दोघे जण अडकलेले देखील आहेत अशी माहिती आता समोर येतेय आणि सध्या या संपूर्ण आगीवरती नियंत्रण मिळवण्याचं काम सुरू आहे. आणि यानंतर पुन्हा एकदा बातम्यांचा वेगवान आढावा घेऊयात. नोव्हेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात ठाकरेंच्या शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे पुन्हा एकदा मराठवाडा दौरा करणार आहेत. या दौऱ्यामध्ये उद्धव ठाकरे 4 दिवस अनेक गावांना भेटी देणार असून नुकसानग्रस्तांच्या परिस्थितीचा आढावा घेणार आहेत. गेल्या काही दिवसांपासून मराठवाड्यामध्ये ढगफुटी सदृश पावसामुळे प्रचंड नुकसान झालंय. त्यानंतर सरकारनं नुकसानग्रस्तांसाठी काही लाखांचं पॅकेज जाहीर केलं आणि दिवाळीपूर्वी नागरिकांच्या खात्यात पैसे जमा होणार असल्याचं आश्वासन देखील दिलं होतं. या आश्वासनांची पूर्तता किती प्रमाणात झाली आहे याचा आढावा घेण्यासाठी उद्धव ठाकरे पुन्हा एकदा मराठवाडा दौरा करणार आहेत. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत रायगड जिल्हा परिषदेवरती महायुतीचाच भगवा फडकवू, मात्र त्यावेळी पक्षांच्या आघाड्या कशा होत आहेत हे पाहून निर्णय घेऊ असं वक्तव्य मंत्री भरत गोगावले यांनी केलंय. तसंच सुनील तटकरेंचे कार्यकर्ते फोडून शिवसेनेत आणू, त्यांना योग्य वेळी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती पदांची उमेदवारी देऊ असं ठरवल्याचं विश्वसनीय सूत्रांकडून सांगण्यात येत आहे. त्यामुळे आमच्या आणखी बऱ्याच राजकीय गुगली बाकी असून माझ्या मतदारसंघातील सर्वच जागा निवडून आणू असा ठाम दावा हा गोगावले यांनी व्यक्त केला आहे. रायगडमध्ये अजित पवारांच्या राष्ट्रवादीला मोठा धक्का बसलाय. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरेंचे निकटवर्तीय विकास गायकवाड यांनी भरत गोगावलेंच्या उपस्थितीमध्ये शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश केलाय. त्यामुळे अजित पवारांच्या राष्ट्रवादीला ऐन निवडणुकीच्या तोंडावरती मोठा धक्का बसलाय. एकीकडे आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवरती शिंदेंची सेना रायगड जिल्ह्यामध्ये राष्ट्रवादीचा पराभव करण्यासाठी जोरदार मोर्चेबांधणी करतेय, तर दुसरीकडे या निवडणुकीमध्ये महायुतीतील दोन्ही पक्ष हे एकमेकांसमोर आमने सामने येणार असून ही लढत अधिकच चुरशीची होणार आहे. दरम्यान दिवाळीनंतर आणखी काही राजकीय फटाके फुटणार असल्याचा दावा हा मंत्री भरत गोगावले यांनी केला आहे. सोलापुरात मिशन लोटस जोरदार सुरू असताना ठाकरेंच्या शिवसेनेचे माजी आमदार दीपक साळुंखे पाटील हे भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याचं जवळपास निश्चित झालंय. शासन निधीचा अपहार, बेकायदेशीर कर्ज आणि खोट्या कागदपत्रांसह कोट्यवधींचा अवैध व्यवहार केल्यानं भाजपनं माजी जिल्हाध्यक्ष श्रीकांत देशमुख यांना दीपक साळुंखेच्या प्रवेशाला विरोध केलाय. ही घोटाळ्याची मालिका करणारा माणूस जर भाजपमध्ये आला तर त्या ठिकाणी उद्या आरोप होणार आहेत पक्षावर की या ठिकाणी वॉशिंग मशीन वगैरे हे ते म्हणण्यापेक्षा अगोदरच आपण त्यांच्या कानापर्यंत पोहोचवलं पाहिजे. याच्यासाठी ह्या तक्रारी माझ्या अगोदर वर्षापासून चालू आहेत. हे काय आज केलेल्या तक्रारी नाहीत आणि याच्या चौकशी स्तरावर आहेत. आमदाराला मारा कापा बोललो तर राग येतो, रोज शेतकरी मरतोय त्याचा राग येत नाही का? माजी आमदार बच्चू कडूंनी विरोधकांना सवाल केलाय. एकीकडे पंजाबच्या शेतकऱ्यांचे 90% हमीभावानं माल खरेदी होतो आणि आपल्या शेतकऱ्यांना 3,000 सोयाबीन आणि 6,000 कापूस विकावा लागतोय. सोपायचंच नाही तर पूजा करायची का? वेळ आली तर मीच सोपतो असं कडूंनी म्हटलंय. मुंबईच्या मागाठाणे इथल्या दिवाळी पहाट कार्यक्रमात चित्रपट दिग्दर्शक, निर्माते आणि ज्येष्ठ अभिनेते महेश कोठारे यांनी भाजपचं भरभरून कौतुक केलंय. मी मोदींचा भक्त असून भाजप म्हणजे माझं घर असल्याचं कोठारे म्हणाले. दरम्यान या विभागातून आपला नगरसेवक नाही तर महापौर निवडला जाईल असं देखील कोठारे म्हणाले. आपलं भाजप म्हणजे आपलं घर आहे. पण मी जरा सुद्धा भाजपचा भक्त आहे, मी मोदीजींचा भक्त आहे. आणि आता हे 15 वर्ष झाले, 16व्या वर्षाचं आपलं जे दिवाळी सेलिब्रेशन होईल तेव्हा मुंबईवरती कमळ फुललेलं असेल याची मला खात्री आहे. ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते सूरज चव्हाण यांच्या वाढदिवसाचे बॅनर सध्या चांगलेच चर्चेत आलेत. कोविड काळातील खिचडी घोटाळ्यात ईडीचे आरोप असलेले सूरज चव्हाणांचा बॅनरवरती निष्ठावंत शिवसैनिकांचे प्रेरणास्थान आणि संघर्ष योद्धा असा उल्लेख करण्यात आलाय. युवा सेनेचे मुंबई समन्वयक कार्तिक स्वामी यांच्याकडून ही बॅनरबाजी करण्यात आली आहे.
यासोबतच बुलेटिनमध्ये एक छोटासा ब्रेक घेतोय. पाहत रहा एबीपी माझा.